जिल्हा परिषद निवडणुका आटपून त्यांचे निकाल लागून जवळपास 1.25 महिना उलटला, पण सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कोणाची या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नव्हतं। याचं कारण भाजप आणि सेना राष्ट्रवादी या महायुतीतल्याच पक्षांमध्ये सुरू असलेला सत्तेसाठीचा संघर्ष। मात्र या संघर्षामध्ये आज भाजपनं बाजी मारली आणि त्यामुळे एक नवा राजकीय वाद निर्माण झाला। पाहूया साताऱ्यातल्या या हाय व्होल्टेज ड्राम्याचा हा स्पेशल रिपोर्ट। सत्ता स्थापनेदरम्यान नाट्यमय घडामोडी, संख्याबळ नसतानाही भाजपची सत्ता, सातारा झेडपीचं सत्ता नाट्य। सातारा जिल्हा परिषदेत भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आणि सत्ता स्थापन करत मोठा राजकीय डाव साधला। भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष तर शिवेंद्रसिंह राजेंचे पुतळे राजू भोसले उपाध्यक्षपदी विराजमान झाले। पण भाजपने सत्ता स्थापन करताच साताऱ्यात राजकीय वादाचा मोठा भडका उडाला, कारण शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंच्या तोंडातून घास हिरावण्यात आला होता। प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप देसाईंनी केलाय। 10 पोलीस मला ओढत होते, 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे, आबा तिथं माझ्या मदतीला आले, आबाला 4-4 10 पोलीस धरत होते। म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं। जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे। अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेले। मारहाण झाली की तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली। कुणाकडनं झाली? पोलीस प्रशासन। बापूसाहेब शिंदेनी स्वतः वाईच्या डीवायएसपीच्या समोर जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जबाब दिला आणि सांगितलं की आदरणीय नितीन काका पण त्यांच्यावर गेले होते की मी अपहरण वगैरे काही झालेलं नाही, पण त्यांना काही करून आम्हाला मतदान करून द्यायचं नव्हतं, काही करून आम्हाला अटक करायची होती आणि म्हणून अटक करून 4थ्या मजल्यावरनं आम्हाला अटक करून तिथून महाबळेश्वरला घेऊन गेले। हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील यांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली। आम्ही आमचा पराभव आज मानतच नाही। अरे हा तुम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता। मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी पोलीस कारवाईशी आमचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करत या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला। आम्हाला खेळवट जरा ठेवण्याचा प्रकार हा चालू होता असं आम्हाला एकंदर दिसत होतं। हे भाजपचा अध्यक्ष होणं आणि उपाध्यक्ष सुद्धा हे म्हणजे मला वाटतं प्रोसेसमध्ये होतंच, त्यात काय फार काय असं काय कुणी काय हे जाऊन केलंय किंवा असं नाही। पण या घटनेमुळे सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांमध्येच मोठा विसंवाद उघड झालाय। सातारा झेडपी निवडणुकीचे निकाल काय लागलेत ते पाहूया। एकूण जागा 65, भाजपने 27 जागा जिंकल्यात, राष्ट्रवादीने 20, शिवसेना 15, काँग्रेस 1 आणि अपक्ष 2 अशी स्थिती आहे। या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधात एकत्र येऊन निवडणूक लढवली होती। निकालानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे मिळून पुरेसं संख्याबळ होतं, मात्र अखेरच्या क्षणी भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य गळाला लावत सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आमचा हक्क होता की जिल्हा परिषदेमध्ये आमचा अध्यक्ष व्हावा, पण आम्हाला आमच्या संख्येवर, आम्हाला आमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास होता आणि जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टी छोटा मोठा कार्यकर्ता एकजुटीने ही लढाई लढत होता। एकूणच सातारा जिल्हा परिषदेत भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज करण्यात यश मिळवलंय। मात्र या निवड प्रक्रियेदरम्यान उडालेला गोंधळ, अनेक नाट्यमय घडामोडी आणि आरोप प्रत्यारोप यामुळे महायुतीतच मिठाचा खडा पडलाय। आता या राजकीय संघर्षाचे पडसाद येणाऱ्या काळात साताऱ्याच्या राजकारणात उमटणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।